नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी डॉक्टर पूर्णिमा गौरी, न्यूरोलॉजिस्ट, संचेती हॉस्पिटल. आज आपण बोलणार आहोत डोकेदुखी या विषयावर. डोकेदुखी हा एक सर्वात कॉमन सिम्पटम आहे, म्हणजे सर्वात कॉमनली होणारा त्रास. जवळजवळ 90% लोकांना कधी ना कधीतरी डोकेदुखी झालेलीच असते. डोकं आहे म्हणजे ते दुखणारच. नॉर्मल डोकेदुखी, ऍसिडिटीची डोकेदुखी, अशा बऱ्याच चर्चा जगात होतात. आणि जाऊ दे रे, चहा पिऊन घे, कॉफी पी, चांगलं वाटेल, अशाही चर्चा होतात. तर डोकेदुखी नक्की कशा कशामुळे होते हे आपण बघणार आहोत. डोकेदुखीचे प्रकार आहेत. सर्वात मुख्य आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की प्रायमरी हेडेक आणि सेकंडरी हेडेक. प्रायमरी हेडेक म्हणजे डोकेदुखीच मुळात एक सिम्पटम असतो, तोच एक आजार किंवा एक विकार असतो. आणि सेकंडरी हेडेक म्हणजे जो जास्त अर्जंटली इव्हॅल्युएट झाला पाहिजे हेडेक, तो म्हणजे आतमध्ये ब्रेन ट्युमर आहे म्हणून डोकं दुखतंय, किंवा आत रक्ताची गाठ आहे म्हणून डोकं दुखतंय, व्हीनस सायनस थ्रॉम्बोसिस नावाचा आजार आहे म्हणून डोकं दुखतंय, ह्याला आपण म्हणतो सेकंडरी हेडेक. तर जर 6 महिन्यापेक्षा कमी दिवसांपासून तुमचं डोकं दुखत असेल, किंवा डोकेदुखीमुळे जर तुम्हाला झोप लागत नसेल, डोकेदुखीमुळे जोरजोरात उलट्या होत असतील, किंवा तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतोय, पर्सनॅलिटीमध्ये बदल होतोय, असे काही इतर सिम्पटम्स जर तुम्हाला असतील, तर हा सेकंडरी हेडेक असण्याची शक्यता जास्त आहे. याला आपण म्हणतो रेड फ्लॅग्स, म्हणजे लाल झेंडे, की ज्याच्यामुळे सतर्क व्हायचे आणि लवकर पोचायचे डॉक्टरकडे. 6 महिन्यापेक्षा कमी वेळाचा हेडेक, उलट्या होणारा हेडेक, झोप उडवणारा हेडेक आणि इतर सिम्पटम्स म्हणजे खूप साऱ्या उलट्या किंवा पर्सनॅलिटी चेंजेस किंवा इतर काही सिम्पटम असलेला हेडेक. तर हे झाले सेकंडरी हेडेक, म्हणजे अर्जंटली इन्व्हेस्टिगेट करणाऱ्या हेडेकचे महत्वाच्या सूचना.